मराठा समाज सेवा मंडळातील मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीमधील संघर्ष योद्धा पॅनलमधील अध्यक्षपदासाठीचे उमेदवार ॲडव्होकेट रामचंद्र कदम यांच्यासह इतर उमेदवार आणि नेत्यांनी आज पत्रकार परिषदेत आपली भूमिका स्पष्ट केली। ते म्हणाले, माजी महापौर मनोहर सपाटे यांची पत्रकार परिषद ही संपूर्ण मराठा समाजाची दिशाभूल करण्यासाठी आणि स्वतःचे पाप झाकण्यासाठी घेतलेली आहे। मनोहर सपाटे यांनी आमदार देवेंद्र कोठे यांच्यावर खोटे नाटे आरोप केले आहेत। ते आरोप केवळ सत्य लपवण्यासाठीची राजकीय स्टंटबाजी असून चोराच्या उलट्या बोंबा आहेत असा आरोप ॲडव्होकेट कदम यांनी केला आहे। या सर्व मराठा समाजाला एकत्र येऊन ज्यांनी सोलापूर महानगरपालिकेचं महापौर पद उपभोगलं, सोलापूर शहरामध्ये नगरसेवक म्हणून ज्यांनी कामं केली, त्या सन्माननीय सपाटे साहेबांनी या संस्थेचं सामाजिक संस्था असून ह्याचं खाजगीकरण केलं, त्याच्यावर स्वतःची एक केंद्री सत्ता स्थापन केली, बऱ्याच अंशी मनमानी कारभार केला। आपल्याला माहिती आहे, आपण आपल्याच वर्तमानपत्रात साहेबांनी कितीतरी बातम्या आपण छापलेल्या आहेत की यांनी किती गैरकृत्य केले, कशा प्रकारचा भ्रष्टाचार केला संस्थेमध्ये, त्यांचं व्यभिचारी कृत्य कसे बाहेर आले, त्यांनी गुंडागर्दी कशी केली, दादागिरी कशी केली, ते स्वतः कित्येक ठिकाणी उभं राहून चौकात इकडे तिकडे चर्चा करत असताना त्यांनी स्वतः कित्येक वेळा सांगतात, मी आमच्या फलाण्याला कसं नामोहरण केलं, आमच्याला कसं मी त्याची मस्ती जिरवली। हे अशा बऱ्याच प्रकारच्या त्यांच्या ह्या बाबी आहेत, सांगत तेवढं ह्या बाबी कमी आहेत। तर त्या अनुषंगानं आपल्या ह्या मराठा समाज सेवा मंडळामार्फत चालवले जाणारे जे काही चांगले उपक्रम आहेत, उदाहरणार्थ छत्रपती शिवाजी महाराज प्रशाला आहे, तर अशा ठिकाणी जो तिथं शिक्षक वृंद आहे, त्या शिक्षक वृंदांना सुद्धा किती खालच्या दराची त्यांनी वागणूक दिलेली आहे, ह्याची कितीतरी जिवंत उदाहरणं आहेत। तर त्या या अनुषंगानं बाबा त्यांनी आता काल जी काय परिषद घेतली, त्या परिषदेमध्ये बऱ्याच गोष्टी त्यांनी म्हणजे ज्या सत्य नसलेल्या, ज्या बाबी खोट्या आहेत, त्या त्यांनी नेटानं म्हणजे रेटून बोलून दाखवलेले आहे। विविध निवडणुकांमध्ये सपाटे यांनी आधार घेत निवडून आले, फायदा घेताना त्यावेळेस त्यांना गुंड दिसले नाहीत का, असा प्रश्न राजन जाधव यांनी उपस्थित केला। सपाटे यांच्यासारखा खोटा कोणी नाही, त्यांच्या जन्मतारखेपासूनच त्याची सुरुवात होते। सपाटे प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला आमचा विरोध राहणार आहे असा आरोप ॲडव्होकेट योगेश पवार यांनी केला आहे। जे सपाटे सांगतात ना, हा सपाटे फोसा जावडीमध्ये सपाटे ज्ञानू सपाटे माझ्या 3दा बुटासीत पाया पडतात आणि हे सांगतात मोठ्या मोठ्या गोष्टी। सपाटे एवढा खोटा माणूस कोणी सुद्धा नाही आहे। ते म्हणजे जन्मताच त्यांचं खोट आहे, त्याचा जन्मच खोटा आहे। त्यांची जन्म डेट सांगतो 29 फेब्रुवारी म्हणजे 29/2 जन्म डेट आहे आणि त्यांनी 1 मार्च जन्म डेट म्हणून टाकतात। म्हणजे ती जन्म वाढदिवसापासूनच खोटा माणूस आहे तो, त्याच्या खोट्यामध्ये PhD आहे त्यांना। आणि आज सांगतो ठामपणे, सपाटे म्हणतात ना माझ्यावरती आणि डाब होते, तू बायांपाशी जायचं, बायांमध्ये अत्याचार करायचं बंद होत आहे। एवढं 6 शिक्षिका, अजून पण एकदा सांगतो, 6 शिक्षिका, मनपाची एक बाई, 2 नातेवाईक, आणि जे ठाण्यामध्ये सपाटे साहेब महापौर असताना ज्या बाईंना त्यांनी बायको म्हणून घेऊन हिंडत होते, त्याचे व्हिडिओ आहेत माझ्याकडे। कायदेशीर सही शिट्ट्याचे म्हणजे माहिती अधिकारामधनं व्हिडिओ काढून नसेल त्याचे महापौर 66 1993 सपाटीने जास्त आरोपणा कसा तर त्या बाईंना आणून 2 नंबर बायको निस्ताड्यातून म्हणावं, त्याच्यात तुझ्या प्रॉपर्टीने तू सांगतो ना नेहमी माझी प्रॉपर्टी अडकण्याचा, बायांना आम्हीच दाखवतो, तू बायका म्हणून ठेवतो। तू जेव्हा बायका तुझ्याशी हिस्सा मागतील तेव्हा तुझा संबंध आहे, तो आमचा काय संबंध आहे, आम्ही न्यायासाठी भांडतोय, माझ्यापाशी ती न्यायासाठी येतील तेव्हा भांडील। सपाटे एवढा नीच बदमाश माणूस कोणी नाही आहे। आणि असं जसं आहे तसं छापा आणि सपाट्यांना सांगा माझ्या नावाने काय डिफॉर्मेशन केस द्यायचे आहे, ते काय द्यायचं ते मी ह्या एवढ्या गोष्टी सिद्ध करू शकतो नियमाने। या पत्रकार परिषदेस अरुण सोमदळे, मुकेश निकम, ब्रह्मदेव पवार, राजन जाधव, पद्माकर नानाकाळे, सुनील रसाळे, श्रीकांत डांगे, शेखर फंड, बजरंग अवताडे आदी उपस्थित होते।